या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानं राज्य हादरून गेलं। या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। यातील एक आरोपी म्हणजे सिद्धार्थ सोनावणे। सिद्धार्थ सोनावणे हा मस्साजोगचाच ग्रामस्थ आहे। हत्येच्या दिवशी सिद्धार्थ यानंच मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्याबद्दल माहिती दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। संतोष देशमुख यांचं लोकेशन सोनावणे यानं मारेकऱ्यांना दिल्याचा संशय पोलिसांना आहे। संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला सुद्धा तो उपस्थित होता। मात्र जसजसा तपासानं वेग पकडला आणि प्रकरण मोठं झालं, यानंतर सिद्धार्थ सोनावणे फरार झालाय। पोलिसांकडून सध्या त्याचा शोध सुरू होता। अखेर त्याला कल्याणमधून अटक करण्यात आली। त्याच्याजवळ 5 वेगवेगळी सिम कार्ड सापडली आहेत। त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासात साखळी जोडताना सिद्धार्थ सोनावणेची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। तिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायबसेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। वायबसेची चौकशी केल्यानंतर कळलं की तो पडद्यामागचा मोठा सूत्रधार आहे। वायबसे आरोपींच्या संपर्कात होता आणि त्यांना मदत करत होता। वायबसे हा आरोपी सुदर्शन घुलेचा मित्र असून त्याच्या माध्यमातूनच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली, तर सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून अटक करण्यात आली। या 3 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याची सुनावणी पूर्ण झाली असून या 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टामध्ये युक्तिवाद करताना अनिल गुजर यांनी सुदर्शन घुले यांना हत्येच्या आधी आवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती। यानंतर त्याला मारहाण सुद्धा करण्यात आली होती। संतोष देशमुख आणि मस्साजोगमधील लोकांनी त्याला मारहाण केली असा दावा केला। यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणं, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा त्यांचा पेशा आहे असा दावाही यावेळेला करण्यात आला। या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही असा पोलिसांचा युक्तिवाद आहे। दरम्यान न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झालेत अटक करून। विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय। वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार, तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही। त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले। म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळतात हे स्पष्ट दिसतं। बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलंय। अटक झालेल्या आरोपींचा मंत्र्यांशी संबंध आहे का याची चौकशी करण्याची मागणी केली जाते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांवर संशयाची सुई आहे। कारण फरार आरोपींना अटक तर झाली, पण यामध्ये वेगळाच संशय या सगळ्या फरार आरोपींच्या मागे आहे कोण याचा तपास घेण्याची मागणी होती आहे। कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं। जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती, त्याचे अनेक पुरावे आहेत। त्यांचे जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते। आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही। मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का।
पण चौकशी झाली पाहिजे, हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व चौकशीचे आदेश दिले आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आणि जे आरोपी आहेत, एकही आरोपी सुटणार नाही. मी कालही म्हणालो, कानून के हात लंबे होते हैं. नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले आरोपी, त्यांची जेव्हा प्रॉपर्टी सीज झाली, त्यांची बँक खाती गोठवली गेली, तेव्हा ते शरण आलेत. जे उरलेले आहेत त्यांना पण पोलीस पकडतील. कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही. आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्री कामालाही लागले, पण अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. काही जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार कधी? महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच. पालकमंत्री पदाचा तिढा, विरोधकांचे टोले. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 जानेवारीला पार पडला. मात्र त्यानंतर अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही. एका जिल्ह्यात 2 मातब्बर मंत्री असल्यानं पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे. पालकमंत्री पदाबाबत जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती मिळते. मात्र काही जागांवर महायुतीत रस्सीखेच आहे. रायगड कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे. मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चुरस आहे. ह्या 3 प्रमुख नेत्यांचा विषय आहे. राज्यातले शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते आणि त्यांच्या अधिकाराने त्यांचा निर्णय हा इच्छा सगळेच लोक व्यक्त करतील, परंतु इच्छा असणं आणि निर्णय होणं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु निश्चितपणाने त्याबाबतचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते अतिशय चांगल्या पद्धतीने घेतील. दरम्यान मंत्रिमंडळ स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यानं विरोधकांनी महायुतीला टोले लगावण्याची संधी साधून घेतली. पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्रीपद झालंय अशी परिस्थिती झाली. म्हणजे हे आयलंड्स म्हणजे छोटे छोटे असे एरियाज ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य? हे राज्याच्या हिताचं नाही. पालकमंत्री सुद्धा नेमताना फार आता गहन चर्चा चालली आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यासाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. लखलाभ आहे, शुभेच्छा आहेत. लवकरच महायुतीच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर होतील असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय. तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची, की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा. म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी जे महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील. महायुती सरकार स्थापनेनंतर पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची संधी साधली. या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या रस्सीखेचीत पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान
महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच महाराष्ट्राची खबर